प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं, परंतु आज सकाळी माझी चर्चा झाली आणि आज त्यांनी मला उमेदवार म्हणून जाहीर केलं. माझं राजकीय आयुष्य कुठलंच वायाला गेलेलं नाही आहे. जिथपर्यंत तिथं होतो 12 तारखेपर्यंत, 12 तारखेपासून तिकडचा विषय संपला. आता एका नवीन अध्यायाला सुरुवातीपासून आपण पुणे लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम असणारे वसंत मोरे यांना अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली. माझ्यासोबत वसंत आहेत. तात्या, पहिली प्रतिक्रिया, वंचितकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली. धन्यवाद. आज मला बहुजन वंचित आघाडीकडनं उमेदवारी जाहीर झाली. त्यासाठी मी सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब, सुजात आंबेडकर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव असतील, अतुल परदेशी असतील, या सर्वांनी माझ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि अगदी कमी कालावधीमध्ये मला वंचित बहुजन आघाडीकडनं एका मीटिंगमध्ये 1 तास मी जी चर्चा केली त्यांच्यासोबत, माझ्या सगळ्या विकासाचे मुद्दे असतील किंवा पुणे शहरातल्या निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा असेल, या सगळ्या माझ्या चर्चा झाल्यानंतरनं मला दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं, परंतु काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही. परंतु आज सकाळी माझी चर्चा झाली आणि आज त्यांनी मला उमेदवार म्हणून जाहीर केलं. एका मीटिंगमध्ये तुम्हाला उमेदवारी दिली असं तुम्ही म्हणताय, गेली जे काय तुम्ही वर्ष वाया घालवल्याशी वाया गेले तसं वाटतंय? नाही, वर्ष वायाला गेले नाही. माझ्या जनतेसाठी मी कुठलाच दिवस न दिवस मी कामाला लावलेलं आहे. माझं राजकीय आयुष्य कुठलंच वायाला गेलेलं नाही आहे. परंतु असेल जिथपर्यंत तिथं होतो 12 तारखेपर्यंत, 12 तारखेपासून तिकडचा विषय संपला. आता एका नवीन अध्यायाला सुरुवात. कुठल्या मुद्द्यावर पुणे लोकसभा निवडणूक आता तुम्ही लढणार आहात? पुण्याची लोकसभा लढवत असताना मला कात्रजचा विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये राबवायचा आहे. पुणे शहराची वाहतुकीची समस्या ही आता एवढी जटिल झालेली आहे की आज आपल्याला शहरातनं शहराच्या बाहेर यायचं किंवा शहरात जायचं म्हणलं तर साधारण 1 तास या सगळ्या वाहतुकीसाठी लागतो. तर याच्यातून पहिला मार्ग कुठला काढायचा असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, वाहतुकीची समस्या असेल पुण्यातली, शिवाय पाणी प्रश्न. आपल्याला दरवर्षी हा प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्नाला सामोरे जावं लागतं. विशेषतः आमच्या ह्या उपनगरीय भागाबरोबर आता पुणे शहराच्या जो समाविष्ट भाग आहे, या समाविष्ट भागामध्ये सुद्धा पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. कचऱ्याची समस्या आहे की आपण दरवर्षी पाहतो, कचऱ्याच्या समस्येला सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागतं. आरोग्याचं कोरोना कालावधीमध्ये आपल्या पुणे शहराच्या आरोग्याचे दिंडवडे निघलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की मी या सगळ्या विषयावर, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, या सगळ्या विषयावर मी या भागामध्ये, ज्या भागाचं मी 15 वर्ष नेतृत्व करतो, या भागामध्ये या सगळ्या विषयावरती काम केले आणि मला वाटतं हेच काम मला पुणे शहरावरती करायचं. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार खरं तर आता तुमच्या समोर आहेत, तुमचे मित्र आहेत, सहकारी आहेत. गेले अनेक वर्ष तुम्ही महापालिकेत त्यांच्यासोबत होता. कसं हे आव्हान असेल सगळं? मी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार जरी माझ्यासमोर असतील, परंतु भारताला ज्यांनी संविधान दिलं त्यांच्या पक्षातनं मी निवडणूक लढवतो आहे आणि मला वाटतं की मी ही निवडणूक 100% यशस्वी करून दाखवेल. तुम्ही काही दिवसापूर्वी तुमच्या गुरुला भेटले होते, तुम्ही त्या ठिकाणी भेटले, त्यावेळेस म्हटले की गुरु आणि मी एकत्र. आता गुरुच्या विरोधातच निवडणूक लढवायची आहे, दुसरीकडे महापौर पुण्याचे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची. नाही, रविभाऊ दंगेकर हे ज्यावेळेस मी 2007ला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस ते गटनेते होते आमचे आणि गटनेते असताना त्यांनी मला संधी दिली, बोलण्याची संधी दिली, परंतु मी सुद्धा त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं आणि मला पण आता पण परत असं वाटतं की रविभाऊ मुरले यांना दोघेही मला परत संधी देतील आणि त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करेल. 100% संधीचं सोनं करेल. खरं तर भाजपकडून वेगवेगळ्या उल्लंघना केल्या जातात. 40+ खासदार येतील किंवा देशात 400+ खासदार येतील. पुण्याचं काय? पुण्याचा खासदार हा आता वंचित बहुजन आघाडीचाच असेल. त्याच्यासाठी तयारी तर गेल्या अनेक दिवसापासून करता. आता पुढची कशा प्रकारे तयारी असेल? उद्या सकाळी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुणे स्टेशन या ठिकाणी पुष्पहार घालणार आहे. त्याच्यानंतरनं अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, यांच्या सगळ्यांच्या ज्या पुणे शहरामध्ये जी स्मारक आहेत, जी स्मारकं प्रचंड दुर्लक्षित झालेली आहेत, या सगळ्या स्मारकांना भेटी देऊन मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून माझ्या प्रचाराला मी सुरुवात करेल. आता गेल्या अनेक दिवसापासून अनेक पक्षांच्या नेत्यांची तुम्ही भेट घेतली, मात्र हे सगळं सोडून तुम्ही वंचितच का पक्ष स्वीकारला? वंचितबरोबर ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटलो, म्हणून त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस मी आंबेडकर साहेबांना भेटलो, 1 तास त्यांच्यासोबत मी चर्चा केली होती. त्या चर्चेमध्ये इतकी सांगोपांग चर्चा झाली होती की त्या चर्चेमध्ये आपलं शहर कसं असावं, आपल्या शहराचा विकास कसा असावा, तो कोणत्या दिशेने जावा, या विषयापासून तर अगदी खासदारकीपासून तर नगरसेवकापर्यंत सगळ्या विषयावरती चर्चा झाली
आणि मला वाटतं की त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा करत होतो तर त्यांची ती प्रगल्भता त्या ठिकाणी मला दिसून येत होती आणि म्हणून मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपल्याला जर आता काही पावलं उचलायची असतील तर आपल्याला योग्य ठिकाणी जाऊन योग्य ठिकाणी आपल्याला मार्ग काढावा लागेल. आणि मला वाटतं मी त्यांच्याकडनं 2 दिवस मागून घेतले होते की मला 2 दिवस माझा जो मित्रपरिवार आहे यांच्याबरोबर मला मित्रपरिवारावर बोलू द्या, नंतर सकल मराठा समाजासमोर बोलू द्या. मी सगळ्यांसोबत बोललो आणि मग आज सकाळीच त्यांचा मला फोन झाला. त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला संधी दिली तर मी 100% तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करेल. खरं तर पुण्यात गेले 10 वर्ष भाजपचा खासदार आहे. आत्ता त्यांचे 100 नगरसेवक आहे म्हणतात. काही आमदार आहे, 6 ते 8 आमदार जवळजवळ पुण्यामध्ये. हे सगळं आव्हान तुमच्यासमोर कसं असेल? नाही, आव्हानं पेलत राहिली पाहिजे. संघर्ष हा जीवनामध्ये अटळ आहे. मला वाटतं की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर संघर्षच तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात. परंतु माझ्या आयुष्याला तर कायम 15 वर्ष संघर्षच आहे आणि त्या संघर्षातनं वाट काढत वसंत मोरे नगरसेवक झालेले आहे 15 वर्ष सातत्याने. आणि मला वाटतं की आतासुद्धा संघर्ष आहे, परंतु या संघर्षातनं सुद्धा मी यशस्वीपणे वाटचाल करेल. तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाच्या एका सोशल मीडियाच्या याच्यावरून तुमच्यावर टीकाही करण्यात आली. तुम्ही वेगवेगळ्या जणांना भेटताय किंवा वेगवेगळ्या जणांकडे जाऊन भेटी घेताय. त्या संदर्भात भेटी तर सगळेच घेतात, मी पण घेतो आहे. मला वाटतं की भेटी घेणं माझी जी विषय होता तो मी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की पुण्याची निवडणूक कशा पद्धतीने होईल. कारण कोरोना कालावधीनंतर होणारी ही पहिली एवढी मोठी निवडणूक आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता आता कशा पद्धतीने बदललेली आहे हा सगळा ट्रेंड मी या सगळ्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मी काही अंशी यशस्वी झालो होतो. परंतु मी परत एकदा सांगतो की पुन्हा एकदा वसंत मोरेच्या वाटेमध्ये काटे ज्यांनी टाकले त्यांना उत्तर 4 जूनला मिळेल. 4 जूनला उत्तर मिळेल. मात्र तुम्ही एक टॅगलाईन तुमची बनवली की पुण्याची पसंत, पुणे की पसंत मोरे वसंत. तर ते आता कशी तुम्ही अंमलात आणणार? 100% मला वाटतं की तुम्ही बघा, मी आत्ताच नाही परंतु मी अगदी वर्षभरापासून पुण्याची पसंत मोरे वसंत ही टॅगलाईन चालू आहे. आणि मला वाटतं की लहान लहान पोरांच्या तोंडामध्ये सुद्धा ती टॅगलाईन एकदम परफेक्ट बसलेली आहे. तर म्हणून मी ती टॅगलाईनवरती मी चाललो आहे आणि पुण्याची पसंत खरंच 100% वसंत मोरे आहे. पुण्याची पसंत की वसंत मोरे यांचं स्वागत पुण्यातल्या त्यांच्या घरी केलं जाते मोठ्या आनंदात फटाके वाजवून. त्यामुळे आत्ता आपण ते त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. घरामध्ये सर्व त्यांचे कुटुंबीय आहे, नातेवाईक आहेत आणि मित्रमंडळी आहेत. त्यांचे वाळून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते. आणि खरं तर आपण मोठ्या मताधिकांनी निवडून येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं आता निवडणुकीमध्ये काय होतं ते पाहावं लागणार आहे. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.